नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक गोपाळ परांडे, संचालक गुरुकृपा कॉमर्स अकॅडमी परभणी. आज आपण पाहणार आहोत एम.कॉम फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टर मधील अकाउंटिंग फॉर मॅनेजरियल डिसिजन हा सब्जेक्ट. तर यामधील एक युनिट आहे मार्जिनल कॉस्टिंग. हे पहा मित्रांनो, मार्जिनल कॉस्टिंग हा युनिट तुम्हाला बीकॉम मध्ये मॅनेजमेंट अकाउंटला सुद्धा होता. तर तो या एम.कॉम मध्ये सुद्धा त्याच पद्धतीने आहे. तर मार्जिनल कॉस्टिंग आपल्याला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आणि सोल्युशन तसं पाहायचं आहे. तर आपण सुरुवातीला मार्जिनल कॉस्टिंग मध्ये जे काही फॉर्म्युले वापरले जातात त्या फॉर्म्युल्याबद्दल थोडस डिस्कस करून घेऊया. तर पहा, यामध्ये पहिली जी स्टेप केली जाते, जो टेबल केला जातो मार्जिनल कॉस्टिंगचा, तर तो असा आहे: सेल मायनस व्हेरिएबल एक्सपेन्सेस इज इक्वल टू कॉन्ट्रीब्युशन लेस फिक्स्ड एक्सपेन्सेस इज इक्वल टू नेट प्रॉफिट. या जर स्टेप मध्ये सेलची अमाऊंट टाकली, त्याच्यातून लेस व्हेरिएबल एक्सपेन्सेस केले तर कॉन्ट्रीब्युशन येईल, आणि कॉन्ट्रीब्युशन मधून फिक्स्ड एक्सपेन्सेस लेस केले तर नेट प्रॉफिट येईल. कधी कधी या टेबल मधील एखादी व्हॅल्यू व्हेरिएबल एक्सपेन्सेसची असेल किंवा फिक्स्ड एक्सपेन्सेसची असेल, ती मिस केल्या जाऊ शकते, तरी ती आपल्याला ओळखता आली पाहिजे ते कशा पद्धतीने घ्यायचं आहे. तर दुसरा फॉर्म्युला आहे प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो. पहा, याचा फॉर्म्युला सोपा आहे: कॉन्ट्रीब्युशन डिवाइड बाय सेल इंटू 100. त्या पहिल्या टेबल मध्ये जे काही कॉन्ट्रीब्युशन निघालंय ते कॉन्ट्रीब्युशन घ्यायचंय आणि सेल दिलेलाच असेल इंटू 100. दुसरा 3 नंबर मध्ये फॉर्म्युला आहे ब्रेक इव्हन पॉइंट इन रुपीज. पहा, फॉर्म्युला असा आहे ब्रेक इव्हन पॉइंट इन रुपीज मध्ये फिक्स्ड कॉस्ट डिवाइड बाय पीव्ही रेशो इंटू 100. पीव्ही म्हणजे प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो, जी की फॉर्म्युला नंबर 2 मधून आपण घेतला होता. तर ब्रेक इव्हन पॉइंटिंग युनिट मध्ये असेल तर काय करायचं, तर त्याचा थोडासा फॉर्म्युल्यात बदल आहे. फिक्स कॉस्ट डिवाइड बाय कॉन्ट्रीब्युशन पर युनिट असा आहे. आणि कॉन्ट्रीब्युशन पर युनिट कसं काढायचंय, तर कॉन्ट्रीब्युशन डिवाइड बाय नंबर ऑफ युनिट्स, तिथं जे काही त्या क्वेश्चन मध्ये दिलेले असतील ते. चौथा फॉर्म्युला आहे मार्जिन ऑफ सेफ्टी. मार्जिन ऑफ सेफ्टीचा फॉर्म्युला आहे गिवन सेल मायनस ब्रेक इव्हन सेल्स. ही अमाऊंट आपल्याला दिलेल्याच असतात, त्याच्यातून मायनस करायची गिवन दिलेल्या सेल मधून ब्रेक इव्हन सेल. पाचवा फॉर्म्युला आहे मार्जिन ऑफ सेफ्टी रेशो. मार्जिन ऑफ सेफ्टी डिवाइड बाय सेल्स इंटू 100. या फॉर्म्युला केला तर मार्जिन ऑफ सेफ्टी रेशो आपल्याला निघतो. 6 नंबरचा फॉर्म्युला आहे रिक्वायर्ड सेल्स टू अर्न अ पर्टिक्युलर प्रॉफिट. रिक्वायर्ड सेल्स टू अर्न अ पर्टिक्युलर प्रॉफिटचा फॉर्म्युला फिक्स कॉस्ट प्लस पर्टिक्युलर प्रॉफिट. हा पर्टिक्युलर प्रॉफिट आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलाच असतो, डिवाइड बाय पीव्ही रेशो, जो की आपण वर काढलेला आहे, इंटू 100 असा फॉर्म्युला आहे रिक्वायर्ड सेल्स टू अर्न अ प्रॉफिटचा. आणि 7 नंबरचा फॉर्म्युला प्रॉफिट ऑर लॉस ऍट अ पर्टिक्युलर सेल. प्रॉफिट ऑर लॉस ऍट अ पर्टिक्युलर सेल. तर फॉर्म्युला असा आहे पर्टिक्युलर सेल जी की दिलेली असेल इंटू पीव्ही रेशो डिवाइड बाय 100 मायनस फिक्स कॉस्ट. तर हे पहा मित्रांनो, या फॉर्म्युल्यामध्ये जर तुम्ही संख्या टाकल्या दिलेल्याच क्वेश्चन मध्ये, तर तुमच्या तिन्ही फॉर्म्युले सॉल्व्ह होतील. याच्यामध्ये सेकंड एक मेथड विचारली जाते, तर त्या मेथडचा एक फॉर्म्युला आहे पहा प्रॉफिट व्हॉल्यूम रेशोचा चेंज इन प्रॉफिट डिवाइड बाय चेंज इन सेल इंटू 100. हे 2 वर्षाचं दिलेलं असेल तुम्हाला, त्यामध्ये चेंज इन प्रॉफिट मध्ये काय चेंज झालाय आणि चेंज इन सेल मध्ये काय सेल झालाय, या पद्धतीने आपण सध्या फॉर्म्युले पाहिलो. त्याचं एक एक्झाम्पल घेऊ आणि नंतर तुम्हाला ते समजून जाईल. तर त्याच्यातला दुसरा फॉर्म्युला फिक्स कॉस्टचा सेल्स इंटू पीव्ही रेशो डिवाइड बाय 100 मायनस प्रॉफिट. तो दिलेला म्हणजे टेबल दिलेला असेल 2 वर्षाचा, त्यातला प्रॉफिट आपल्याला घ्यायचा आहे. तर मित्रांनो, या फॉर्म्युल्यावर आधारित आपण 2 ते 3 एक्झाम्पल पुढील व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.